नमस्कार दादा. नमस्कार. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आडगाव बोंबे येथील उपसरपंच श्रीमान बोंबे साहेब तसेच वाकडी येथील प्रगतशील शेतकरी तसेच माळेगाव येथील प्रगतशील शेतकरी या ठिकाणी आपली SRT शेती बघण्यासाठी आलेले आहेत. आता त्यांनी आपला गहू असेल, तूर असेल आणि आपण आता या मक्काच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. या ठिकाणी आपण आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांच्या SRT तंत्राने शून्य मशागत तंत्राने या ठिकाणी आपण हे पिकं घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण गेल्या 4-5 वर्षांपासून या जमिनीची कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटेटर केलेले नाहीत. तर हे पिकं कसे वाटतात, काय वाटतात, आपण आता आदरणीय उपसरपंच साहेब दादा तुमचा सर्वप्रथम परिचय द्या आणि आपल्या या पिकाबद्दल काय वाटतं तुम्हाला हे सांगा. नमस्कार. आम्ही आडगाव बोंबे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील शेतकरी माननीय डॉक्टर पोटे साहेब यांच्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर आज आम्ही गहू, मक्का या प्लॉटला भेट दिलेली. साहेबाची शेती हे म्हणजे 5वं वर्ष आहे त्यांचं की बा विना नांगरणी विना याची शेती चालू आहे. आणि इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा बिना नांगरणीची बी चांगल्या उत्कृष्ट प्रकारे चांगल्या पद्धतीची शेती होऊ शकते. आज त्यांचे हे मक्काचं पीक पाहून आम्हाला एकदम आनंद झाला. आता हे त्यांनी जोडवळ पद्धत मक्का लावलेली की ज्या 4 धान्यांना जवळपास 9 मक्काचे हे 9 कणस आलेले. मोजून दाखवा दादा एकदा तुम्ही. जोऱ्यात बोला, जोऱ्यात बोला म्हणजे शेतकऱ्याला कळतील. हा 1 2 3 4 5 6 7 8 कणस आलेले. आणि किती म्हणजे बघू शकता आपण जोडवळ पद्धतीने किती एक फूट अंतर असेल जवळपास दोन्ही झाड आहे की नाही. हा दोन्ही बेडवर असल्या आणि एवढ्या कमी जागेमध्ये जर 8 कणस जर या ठिकाणी जर आले असतील तर आपल्या उत्पन्नामध्ये हमखास वाढ होईल ना. 100% वाढ होणार आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे जे आणि आपले पूर्वीचे अवशेष पण या ठिकाणी हे काय आहे आणि सर्व. आणि तण किती आहे आपल्या याच्यामध्ये? तण म्हणजे भरपूरच तण आहे. हे काय पूर्ण तणाचं हे झालेलं इथं आहे की नाही. हो पण मग एकदम